जमलो आज आपण गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला. नमून वंदन करतो सर्व गुरुजनांच्या चरणाला. नजर ना लागो या गुरु शिष्याच्या नात्याला. नमस्कार, माझे नाव शिवानी शिवाजी कोरे. मी इयत्ता 6वी अ ची विद्यार्थिनी. सर्वप्रथम सर्व गुरुजनांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. अध्यक्ष महोदय, गुरुजन आणि इथे जमलेले माझे सर्व बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. पौर्णिमा, आषाढी शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. यालाच आपण व्यास पौर्णिमा असेही म्हणतो. कारण या दिवशी व्यास ऋषीने महाभारताचे लेखन केले होते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु आपल्या सर्वांना ज्ञानाचा प्रकाश आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतात. माणूस हा सर्व प्राणीमित्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ मानला जातो, कारण त्याच्याकडे विद्या असते आणि हे विद्या देण्याचे काम गुरु करतात. आपले पहिले गुरु आपली आई असते व आपले दुसरे गुरु आपले शाळेतील शिक्षक असतात. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतो, हीच भूमिका शिक्षक शाळेमध्ये पार पाडतात. वडील आपल्याला देह देतात व शिक्षक शाश्वत ज्ञान व कीर्ती देतात. आई या शब्दाप्रमाणेच गुरु या शब्दालाही मर्यादा नाही. गुरुशिवाय तारणोपाय नाही. ज्याप्रमाणे सागराच्या गलबत्त्याला म्हणजेच होडीला दिशा दाखवण्यासाठी होकायंत्राचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे या मायावी दुनियामध्ये जो माणूस जन्माला येतो त्याला दिशा दाखवण्यासाठी गुरु हवाच, नाहीतर तो भरकटून त्याचा जन्म वाया जाईल. संत ज्ञानेश्वर, संत कबीर यासारख्या थोर संतांनी आपल्या कर्तृत्वाचे श्रेय आपल्या गुरूंना दिले आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही. धैर्य, कर्म, ध्यान, ज्ञान हे सर्व काही गुरूंचंच देणं. वाल्मिकीचा आदर्शवाद, व्यासांचा व्यवहारवाद, द्रोणाचार्याची एकनिष्ठा ही सर्व आजही गौरवली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी, लता मंगेशकर यांचे गुरु दीनानाथ मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर. या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्याची जोडी आजही पाहायला मिळते. गुरु म्हणजे निष्ठा, गुरु म्हणजे श्रद्धा, गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे आदर्श, गुरु म्हणजे वात्सल्य, गुरु म्हणजे मर्यादा ज्ञान आणि हेच ज्ञान आपण चांगल्या प्रकारे आत्मसात करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच आपली गुरु ऋण फेडण्याचा मार्ग आहे. प्रत्येक गुरूंच्या जीवनामध्ये गुरूंचे वैशिष्ट्य असते. डॉक्टरला वाटतं कोणीतरी आजारी पडावं, वकिलांना वाटतं भावाभावामध्ये भांडणं व्हावे व ते मिटवण्यासाठी माझ्याकडे यावे, इंजिनियरला वाटतं कुणाचं तरी घर पडावं म्हणजे ते नवीन बांधता येईल. फक्त गुरुजींनाच वाटतं की आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे. बाकीच्या क्षेत्रापेक्षा हे क्षेत्र वेगळे आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय अनुभव नाही, गुरुशिवाय आपल्या जीवनामध्ये क्रांती होत नाही. म्हणूनच तर संत ज्ञानेश्वरांनी आपल्या स्वतःच्या भावाला गुरु केले होते व एकलव्याने मातीवर निष्ठा ठेवून त्याच्याकडून ज्ञान प्राप्त केले होते. जगाचा बाप आहे, बोटावर चक्र फिरवतो, तरी त्या श्रीकृष्णालाही महर्षी संदीप यांना गुरु करावे लागले. ज्यांच्या जीवनामध्ये गुरु आहे त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आहे. ज्यांनी गुरुजींचा मार खाल्ला ते आज सध्या फिरत्या खुर्चीवर VIP बनून आहेत व जे गुरुजींवर उरकले ते आज गुरांच्या मागे आहेत. जगात कितीही मोठे संकट आले तरी त्याला सामोरे जायची ताकद गुरूंमध्ये असते. प्रवासाच्या वाटेवरील दीपस्तंभ तुम्ही, सदैव मार्ग दाखवणारे माझे आदरणीय तुम्ही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.